सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. राहुरीनगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी एकतर्फी दणदणीत विजय मिळवला, तर प्रतिस्पर्ध्यांना 1,12,587 एवढ्या मोठ्या फरकानं पराभूत केलंय. या निकालामुळे तालुक्यात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 23 एप्रिलला मतदान झालं. त्याची मतमोजणी आज पार पडली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्यासह एकूण 7 उमेदवार रिंगणात होते. मात्र भाजपाचे अक्षय कर्डिले यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेत अखेर विजयावर शिक्कामोर्तब केलं. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे या लढतीत अपेक्षित चुरस दिसली नाही. तरीही कर्डिले यांनी तब्बल 1,40,000हून अधिक मतं मिळवत दणदणीत विजय संपादन केलाय. त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी गोविंद मोकाटे यांना सुमारे 27,506 मतं मिळाली. तर निकाल जाहीर झाल्यावर मतमोजणी केंद्रावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी भेट देत विजयी उमेदवाराचं अभिनंदन केलंय. आज तुम्हाला शब्दातून भावना माझी सांगू शकत नाही की मला आज किती त्रास होतो. की आज एवढा मोठा क्षण आहे, माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात आज झालेली आहे. या क्षणी माझे वडील माझ्यासोबत नाहीत, मी माझं दुर्दैव समजतो. पण आज हे जे काही घडतंय, हे काही जे झालंय ते पूर्णपणे हे माझ्या वडिलांमुळे झालेलं आहे. त्यांनी गेल्या 30 वर्षापासून रक्ताचं पाणी केलंय, रात्रीचा दिवस एक केलाय, सर्वसामान्य जनतेमध्ये राहिले, त्यांचे कामं केले, सुखदुःखामध्ये गेले, सर्व काही जनतेसाठी त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित केलं. आणि आज त्याचंच फळ म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून या जनतेने मला काही एकट्याला सोडलं नाही. ही जनता माझ्यासोबत कुटुंबातल्या सदस्यासारखी खंबीरपणे 27 वेळा आणि अंतिम फेरीचा निकाल मतदान केंद्र क्रमांक 18 आणि मतदान केंद्र क्रमांक 70 या 2 मतदान केंद्रातील मतमोजणी बाकी आहे. तिला जे मतदान झालंय हे 27व्या फेरी अखेर मतदान केंद्र क्रमांक 365 ते 374 चा निकाल. ही भावना त्यांनी 23ला व्यक्त केली. या फेरीमध्ये मिळालेली मते 4,483. अक्षय शिवाजीराव कर्डिले या फेरीमध्ये मिळालेली मते 4,483. एकूण मते 1,38,929. मोकाटे गोविंद खंडू या फेरीतील मते 369,330. चोळके संतोष एकनाथ या फेरीतील मते 130. एकूण 5,648. ऍडव्होकेट अथर्व साहेबराव मते या फेरीतील मते 12. एकूण 1,129. रावसाहेब सदाराम केवरे या फेरीतील मते 19. एकूण 7,226. देवान आलायस्वरी दत्तात्रय लांबे या फेरीतील मते 20. एकूण 1,357. आपटे महेश केशव या फेरीतील मते 16. एकूण 2,035. नोटा या फेरीतील मते 60. एकूण 1,623. फेरी क्रमांक 27 मध्ये मोजलेली मते 5,109. एकूण मोजलेली मते 1,85,285. मतदान केंद्र क्रमांक 18 आणि मतदान केंद्र क्रमांक 70 याची मतमोजणीची प्रक्रिया चालू आहे. आणि यामधून इच्छा असताना देखील अर्ज भरला नाही, त्याबद्दल मी त्यांची मनापासून आभार. तुम्ही भेटायला जाणार आहात, आभार मानायचे मला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. 100% तर जसं आताच पालकमंत्री साहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महत्वाची भूमिका या निवडणुकीत बजावली. त्याचप्रकारे प्रामुख्यानं ज्यांनी या निवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागं पालकाच्या रूपाने जी भूमिका बजावली ती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील, त्याचप्रकारे भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष सुचेदादा असतील, या सगळ्या लोकांनी वेळोवेळी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या केल्या आणि त्याच्या माध्यमातून आज एवढा मोठा विजय. कर्डिले साहेबांचा संपर्क होता, कर्डिले साहेबांबद्दल एक लोकांची वेगळी भावना होतीच, पण या सगळ्यांबरोबर या भूमिका देखील सगळ्या लोकांनी बजावल्यात आणि मतदार राजा जो आहे या निरीक्षणात मोठा कौल आज अक्षय कर्डिले यांना दिलेला आहे. तेव्हा आम्ही सगळ्यांचेच या ठिकाणी आभार व्यक्त करतो.
महाविकास आघाडीकडून सातत्याने आरोप होत आले. मात्र आपण जर विधानसभा बघितली, महानगरपालिका बघितली, आता पोटी पूर्णपणे भुईसपाट झालं. असं असताना देखील प्रचारादरम्यान मोठा गुंडागर्दीचा आरोप, दहशतचा आरोप, विरोधक आहेत, विरोधकांना बोलावंच लागतं, कारण बोलायला काहीतरी ठेवावं लागतं. मग ते बोलत असतात आणि त्या प्रकारे भूमिका मांडत असतात. पण जनता ही शून्य असते आणि जनतेला माहिती असतं काय करायचं, कशा पद्धतीने करायचं. मग खडले साहेबांचं काम असेल, राज्याच्या सर्व नेते मंडळी असतील, जिल्ह्यातले सगळे नेते मंडळी असतील, यांनी सर्वांनी ताकद, मतदार राजा सुद्धा असेल, यांनी ताकद अक्षय खडले यांच्या पाठीमागे उभा केली. 223 राहुरी विधानसभा विजय पाहायला मिळाला. अतिशय आनंद झालाय. ऐतिहासिक विजय अक्षय खडलेंचा झालेला आहे. आज या निमित्तानं स्वर्गीय शिवाजीरावांची आठवण झाल्या शहरात नाही. मला वाटतं त्यांच्या कष्टाचं फळ होतं आणि कार्यकर्त्यांचं पाठबळ. महायुतीमध्ये महायुतीचे नेतृत्व करणारे आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची दूरदृष्टी आणि त्यांनी योग्य वेळेस योग्य हाताला समन्वय. मला वाटतं हा विजय हा फडणवीस साहेबांच्या कौशल्याचा विजय आहे. मी सगळ्या राहुरीकरांचं या विधानसभेतील मतदार बंधू भगिनींचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर हा विजय सुखरू होण्यामध्ये त्यांचं मोठं सहकार्य मला लाभलं. ते माजी मंत्री दादा तनपुरे यांना सुद्धा मी धन्यवाद देतो, ज्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांनी दिलेलं या निवडणुकीत घेतलेली समन्वयाची भूमिका, त्यामुळेच हा एवढा मोठा ऐतिहासिक विजय आम्हाला मिळवता आला. या विजयाचे शिल्पकार राधाकृष्ण विखे पाटील आहे. त्यांनी अशी विशेष गुगली टाकली की बारामतीचा जे पवार आहेत माझं मी कधीच हे महायुतीचे आमचे जे नेते आहेत, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हा जो एक प्रकारचा या सगळ्या विषयाबद्दलची घेतलेली भूमिका आणि केलेला समन्वय, मला वाटतं केवळ आताच नाही तर 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी राज्याच्या विधानसभेमध्ये महायुतीला जो ऐतिहासिक विजय त्यांनी मिळवून दिला, मला वाटतं त्याचा परिणाम आहे की राहुरी पोटनिवडणुकीत सुद्धा आम्हाला ऐतिहासिक विजय मिळवला. पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व यश मिळालेलं आहे भाजपला. पश्चिम बंगालमध्ये जनगणराज संपलेला आहे. म्हणजे जे लॉलेसनेस होता सगळा, जे राज्य कायद्याचं राज्य शिल्लक नव्हतं आणि तेच आपले आदरणीय प्रधानमंत्र्यांनी भूमिका मांडलेली आहे. तेच आपले गृहमंत्री आदरणीय अमित भाईंनी मांडली होती की पश्चिम बंगाल हा घुसखोरांचा प्रांत झालेला आहे. घुसखोरीमुळे एक तर देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेला धोका तयार झाला होता आणि ठराविक समाजाच्या मतासाठी लाचार झालेल्या ममता बॅनर्जीला स्वतःचं राजकीय महत्व होतं देशाच्या हितापेक्षा. मला वाटतं पश्चिम बंगालच्या जनतेनं त्यांना जी चपराक दिलेली आहे, तर भूषण भविष्यातील देशाच्या सुरक्षिततेसाठी पश्चिम बंगालच्या विकासाकरता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यावर लोकांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अक्षय कर्डिले यांना विजयाचं प्रमाणपत्र प्रदान केलं. त्यानंतर शहरामध्ये अक्षय कर्डिले यांची वाजत गाजत मिरवणूक काढली गेली. ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यामुळे संपूर्ण शहर भाजपमय झालं. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.